कोठावे यांच्यासाठी पारितोषिक आलंय. पहिल्याच षटकामध्ये दोन्ही सलामीवीरांपैकी कोणाची जर विकेट घेतली तर रमेश जामदार सर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज. बॉलिंग मार्फत उत्कर्ष कोठावेला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सरळ सल्ला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. षटक क्रमांक पहिला हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. उत्कर्ष कोठावळे संघाचा आयकॉन खेळाडू. पहिला बॉल वाईड आलाय. हो सर बॅटने ऑन साइडला लॉंग ऑनचं क्षेत्र. धावा मिळतात 4. आलाय शानदार चौकार. धाव फलकावरती धावा आता 5 पाहायला मिळतात. पहिलं षटक उत्कर्षाचं चालू आहे. ऑन साइडला फटका टर्न केलाय. ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने मात्र 2 धावा फक्त आणि फक्त मिळतात. 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरसावते. 7 वरती धावफलक. सात धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 7 ऑन दी बोर्ड. पहिलं षटक चालू आहे. उत्कर्ष कोठावळेची जबाबदारी दिली जाते. समोर निखिल शिरगावकर आहे. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहिलं तर संग्राम पारळे पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण स्पर्धेतला विस्फोटक फलंदाज. हो बॅकफुटला गेले. डीप पॉइंटला क्लिअर केलाय. फॅसिनेटिंग स्ट्रोक. निखिल शिरगावकरच्या बॅट पडून षटकार. धावफलकावरती धावा आता 13 पाहायला मिळत आहेत. ओ यावेळेस पाठीमागे केलाय. शरीराच्या दिशेने चेंडू जात असताना पाहायला मिळतो. दरम्यान डॉट बॉलने धावसंख्या मात्र स्थिरावते. 13 वरती धावफलक. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सद्य स्थितीला प्रगती पथावरती असताना पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पील मध्ये आत्मविश्वास आहे का? नॉट आउटचा इशारा. षटक संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती. अजूनही 4 षटक बाकी आहेत. षटकामध्ये सूरज आले बॉलिंग मार्कवरती. पहिलं षटक 13 धावांचा. तर दुसऱ्या षटकामध्ये सूरजच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. शाहूवाडी मान्सून ब्लास्टचा मेगा फायनलचा थरार आपण पाहतोय. बॅटची कडा फटका फसलाय. विकेट महत्वाची. फायनल मॅच मध्ये संग्राम पारे 0 वरती बाद. पहिली विकेट आले 13 या आकड्यावरती. संग्राम बॅक टू दी पवेलियन. वो मोठा फटका. स्वप्नील शिर्के आले.
आणि मोठा फटका खेळलाय जरूर, मात्र इथे धावा किती मिळतात? 4 धावा मिळतात. चौकाराने धावा संख्या पुढे सरसावेल. 17 वरती धावफलक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. बॅटची कडा पाठीमागे झेल टिपला, फ्लाइंग स्लिपला विकेट आली आहे. स्वप्नील शिर्के बॅक टू दी पॅव्हिलियन. शुभम आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. युवा खेळाडू आहे. 4थ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर 17. ऍक्शन रिप्ले अँगलने बॉल बाहेर गेला आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता. 17 वरती धावफलक. पुढचा बॉल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती. 2 गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांच्या अखेरीस जाऊया डीजेच्या एका सुमधुर संगीताकडे. पहिल्या बॉलला सिंगल घेऊन 17 धावा धावफलकावरती. सुयश पवार. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर सुरुवात केली. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. तीन मारले 500. चला 3 षटकारांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक राजू सनगर आणि विकेट साठी 200 रुपयांचं कॅश प्राइस. गुरु शिष्य एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतात. ऑन साइडला पूल केलाय. शाहूवाडी तालुक्याचा बाहुबली रंगात आलाय. बॅक टू बॅकचे 2 षटकार निखिलच्या बॅटवरून. आणखीन एक षटकार आला. राजू सनगर सर यांच्याकडून 500 रुपये. त्याचबरोबर बांधकाम सभापती ओम भोपळे सर यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. निखिल शिरगावकर लगातारचा 3रा षटकार. षटकाराची हॅट्रिक. 35 वरती धावफलक.
थँक्यू. आणखीन 2 षटकार ठोकले तर आणखीन 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. बक्षिसांची खैरात राजू सनगरसर यांच्याकडून केली जाते. 35 वरती धावफलक. बॅक टू बॅकचे 3 षटकार. निखिल शिरगावकर शाहूवाडी तालुक्याचा बाहुबली ऑप्शनच्या बाहेर फोर्स केलाय. क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आहे. निखिलचा झेल सोडलाय. याचा भुर्दंड हा आपल्याला भोगावा लागणार आहे. संधी निर्माण केली होती. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा बॉल गेला होता. कॅश ड्रॉप 2 धावा. धावसंख्या 37 वरती. चला अजून 2 षटकार मारले तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज राजू सनगरसर यांच्याकडून. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. चला जर निर्धाव चेंडू आला तर राजू सनगरसर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज. हा शेवटचा बॉल निर्धाव आला तर एक कॅश प्राइज असणार आहे. अपस्टमच्या बाहेर डॉट बॉल. षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 37. 2 गड्यांच्या मोबदल्यात. दिगंबर छिले आलेत बॉलिंग मार्क वरती. 4थ्या षटकामध्ये धावफलकावरती धावा 37 पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती. आता 4थ्या षटकामध्ये दिगंबर छिले दाखवत असताना पाहायला मिळतात. बॅकफुटला गेले. फटका फोर्स केलाय. लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपला. सुयश पवारने विकेट आली आहे. 3रा धक्का. शुभमची विकेट. 37 वरती 3 फलंदाज बाद. थँक्यू डीसे. 37 वरती 3रा धक्का. नवीन बॅटर श्रीधर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. लॉंग ऑफचं क्षेत्र. आल्या आल्या पहिल्या बॉल वरती षटकार. श्रीधरच्या पाठ पडून आलाय. इंटेंट श्रद्धा स्पोर्ट्स संघाचा तो म्हणजे फक्त आणि फक्त आक्रमकतेचा पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर होता. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. फिंगर अप झाली आहे. परतीचा प्रवास. फलंदाजाचा खेळ संपलाय. 43 वरती 4था धक्का. प्रत्युत्तर दिलंय श्रीधर. बॅक टू दी पवेलियन. साठी मैदानाच्या आतमध्ये 43 वरती बसलेला 4था धक्का. आणि आता बॅटिंग साठी शाहिद कुरेशी पाहायला मिळतात. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फुटवर थोडस स्लो होतं बॅट आणि बॉलचा, त्यामुळे संपर्क नव्हता. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकावरती धावा 43 पाहायला मिळतात. 43 ऑन दी बोर्ड. 4थं षटक चालू आहे. 5 षटकांचा सामना आहे. अगदी विचार केला तर निखिल शिरगावकर
12 चेंडू आणि 32 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. तर दुसऱ्या बाजूला शाहिद कुरेशी नवीन आलेला बॅटर आहे, त्याला त्याची साथ द्यावी लागणार आहे कारण एका बाजून धावा येत आहेत. ओव्हर पिच बॉल होता, सरळ बॅटने ऑन साइडला मात्र फटका केला. क्षेत्ररक्षक मिड विकेटचे आहेत, एक सिंगल धावफलकावरती ऍड होतीये. एका सिंगलने धावफलक पुढे सरसावलं जाईल. 44 धावा धावफलकावरती, 44 ऑन दी बोर्ड. शेवटचा एक बॉल शिल्लक, 44 धावा धावफलकावरती. ऑफस्टंपच्या बाहेर होता, यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती ऍड होतीये. या एक्स्ट्रा धावेने धावसंख्या 45 या आकड्यावरती, 45 व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. पंचेचाळीस धावा. पुढचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर होता, व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव येते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावली जाईल. 46 या आकड्यावरती धावसंख्या. कुलवा टप्प्याचा बॉल सरळ बॅटने, यावेळेस मात्र एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. षटक संपलंय, दरम्यान 4 षटकांचा केस संपतोय. धावफलकावरती धावा 47, शेवटचं एक षटक बाकी आहे. या एका षटकामध्ये किती धावसंख्या बनवली जाईल पाहावं लागेल. कुठेही जाऊ नका, पात्रा शाहूवाडी मान्सून ब्लास्ट 2026 पहिलं पर्व. जय शालेत गोलंदाजी मार्फतती अखेरच्या षटकामध्ये 47 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत, वॅकेन्सी एरियामध्ये बॉल पडतोय. सिंगल कंप्लीट झाले, दुसरीचा कॉल. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. धावसंख्येचा विचार केला तर 49 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 49 ऑन दी बोर्ड. 49 धावा धावफलकावरती आहेत. 5वं षटक, 5व्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय. निखिल शिरगावकर स्ट्रायकर वरती स्लॉग ओव्हरचं षटक म्हणून ओळखलं जातं. आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये अगदी विचार केला तर स्लॉग हिटिंग करावी लागेल. खोलवा टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्कर, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. चला, 2 षटकारांसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज निखिल शिरगावकर साठी आलाय. राजू सनगरसर यांच्याकडून कॅश प्राइज असणार आहे. 49 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा काही शिल्लक आहे. पायावरती फुलटॉस बॉल मिस केलाय. ज्युसी फुलटॉस मिस केलाय आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत. धावफलक मात्र स्थिरावलंय. चला, 3 षटकारासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज राजू सनगरसर यांच्याकडून आलाय. 3 षटकारांसाठी 1000 रुपये. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेने, लॉंग ऑनला सुयश पवारचं दमदार क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट झाले, दुसरीचा कॉल. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या जात आहे. 2 धावेने धावसंख्या पदार्थी 51 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावाचे. 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. चांगली गोलंदाजी जयेश पाटीलची शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळाले. प्रभावित केलंय शेवटच्या षटकामध्ये विशेषतः. ओहो, स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. टाळ्यांचा गजर झालाय कारण निखिल शिरगावकर जो आक्रमक होता त्याला आता शांत ठेवलंय. 51 वरती धावसंख्या. धावा धावफलकावरती. जेव्हा जास्त काळ आपण नॉन स्ट्रायकर्स एंड वरती घालवता
त्यावेळेस अशा अडचणी येतात आणि निखिल देखील जास्त काळ नॉन स्ट्रायकर एंड वरती होता. त्यानंतर आता कुठेतरी अडचणी वाढत चालल्यात. निखिलसाठी शेवटचा बॉल खाली राहिलाय शेवटचा बॉल टाटलाय. शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा. 5 षटकांचा खेळ संपलाय. 51 वरती धाव फलक जिंकण्यासाठी बनवायच्या 30 चेंडूमध्ये 52 धावा. 30 मध्ये 52ची गरज आहे. रन चेस कशा प्रकारे होईल नवसंदेश स्पोर्ट्स पर्याय संघाचा पाहावं लागेल. कुठे जाऊ नका पात्रा. शाहूवाडी मान्सून ब्लास्ट 2026 पर्व दुसरा केडीसी लाईव्ह वरती. फास्ट क्रिकेट दोन्ही संघांना विनंती आहे.
चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात 30 चेंडू 52 ची गरज आहे. शाहिद कुरेशीचा पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला एक्स्ट्रा ऑर्डिनरी षटकार. पहिला बॉल दिगंबर चिले स्ट्रायकर इन वरती पहिल्याच बॉल वरती हा षटकाराने स्वॅक्स स्वागत केलं शाहिद कुरेशीचं. ओव्हर पिच होता स्लॉट मध्ये केला आणि ते एक्स्ट्रा कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलाय. षटकाराने सुरुवात झाली 29 मध्ये 46 बनवायचे. लक्ष कशा प्रकारे भेदलं जाईल. सुरुवात चांगली झाली पाया भक्कम असणं गरजेचं आहे आणि तो पाया रोवला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाही या खाली क्षेत्रामध्ये बॉल पडतोय. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न नसणार आहे. एका धावेवरती थांबवलं जात आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. 7 या आकड्यावरती धावफलक 28 मध्ये 45 ची गरज इथून पुढे असणार. 28 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. 45 धावा 7 बनवल्यात 45 बनवायचे आहेत. समीकरण कशा प्रकारे भेटलं जाईल. सुयश पवार स्ट्रायकर एन वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. धाव फलकावरती धावा फक्त आणि फक्त 6 पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर शाहिद कुरेशीचं देखील कमबॅक. 7 वरती धाव फलक 27 मध्ये 45 ची गरज आहे. हा प्रकार बॉल पुल केलाय मात्र घोषांकित क्षेत्राच्या दिशेने बॉल गेलाय. थांबलाय बॉल थांबलाय. एक धाव पूर्ण झाले तर दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केले जात आहे. 2 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. सुयश पवार याच्या षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज बांधकाम सभापती ओम भोपळे सर यांच्याकडून आलाय. त्याचबरोबर सद्दाम शेख यांच्याकडून सुयश पवारच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. तीन षटकार लगावले तर 2500 रुपये बांधकाम सभापती ओम भोपळे सर यांच्याकडून सुयश पवार साठी जाहीर झालंय. 9 धाबा धाव फलकावरती. खोलवा टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्कर. बॉल ऑफ द डे या मॅचचा हा बॉल पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतपर्यंत हाताळलाय. शाहिद कुरेशी युवा खेळाडू आहे. प्रतिभा आहे आणि ती प्रतिभा दाखवत असताना पाहायला मिळतोय. धाव फलक 9 वरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. चांगली गोलंदाजी राहिले. 10 धावा धाव फलकावरती. दिशा खराब ऑप्शनच्या बाहेर होता. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा. या एक्स्ट्रा धाब्याने धावसंख्या 11 वरती पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशन शाहूवाडी आयोजित शाहूवाडी मान्सून ब्लास्ट आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हंगाम शाहूवाडी तालुक्यातील स्थानिक खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. दिशा पाहणं गरजेचं आहे. लेंथ होती चांगली मात्र दिशा लेग स्टंपच्या बाहेर. त्यामुळे लगेचच पंचांचे 2 हात समांतर झाले. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती धावा आता 12 पाहायला मिळतात. 12 धावा धावफलकावरती. 25 चेंडू मध्ये आता पाहिलं तर 40 ची गरज आहे. 25 मध्ये 40 हे समीकरण सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे. शाहिद कुरेशीच्या पहिल्या षटकामध्ये 12 खर्च झालेत. ऑन साइडला टर्न केलाय. घोषांकित क्षेत्राच्या दिशेने 2 धावा मिळतात. पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा 14 लगावल्यात. बिनबाद 14 पहिल्या षटकाच्या अखेरीस. स्वप्नील शिर्के आलेत दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती.
24 षटकामध्ये 38 ची गरज आहे. हो वेगात टाकलाय, प्रचंड वेग या बॉलवरती पाहायला मिळालाय. सिंगल धाव फलकावरती ऍड होते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्येचा तर विचार केला तर 15 धावा फलकावरती, 15 ऑन दी बोर्ड. दुसरं षटक घेऊन स्वप्नील शिर्के स्ट्रायकर एंडवरती दिगंबर चिले आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक षटकार आल्यानंतर थोडेसे शांत देखील आहेत. कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गती थोडीशी कमी होती या बॉलवरती. डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू 15 वरती धावफलक समीकरण आता कठीण होत चाललंय. 22 मध्ये 37 ची आवश्यकता आहे. 22 चेंडू मध्ये 37 धावा बनवायच्या आहेत. बॅकफुटला गेले, पंच केलाय, जमिनीला आग लावत डीप एक्स्ट्रा कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिगंबर चिलेच्या बॅटमध्ये चौकार. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, अपील आहे, मात्र डॉट बॉल अपील फेटाळले. निर्धाव चेंडूची सांगता फलकावरती धावा 19. आडवा पाटणे फटका ऑन साइडला केला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव फलकावरती. फुलटॉस, सुयश पवारची पॉवर. पहिला षटकार, धावसंख्या 26 वरती. 2 षटकांचा खेळ संपतोय. 26 धावा फलकावरती. 2 षटकांच्या अखेर जिंकण्यासाठी 18 चेंडू, 26 ची गरज. स्टेप आउट केलं, यावेळेस फटका केला पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक आहे, डीप पॉइंट जे बॉल पर्यंत पोहोचतील, बॉलला फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या बदलली जाईल. 28 वरती धावफलक, 17 मध्ये 24 आवश्यकता आहे. ऑन साइडला टर्न केलं जात आहे. पाठीमागे चाललाय बॉल, घोषांकित क्षेत्रामध्ये मिळते 1 धाव. या एका धावेने धावसंख्या 29 या आकड्यावरती. येणारे 16 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू मध्ये 23 धावा बनवायच्या आहेत. मेगा फायनलचा थरार शाहूवाडी मान्सून ब्लास्ट 2026 दुसरं पर्व. कोणता संघ या चमचमात्या ट्रॉफीवरती आपलं नाव करणार? 5 संघांनी स्वप्न पाहिली होती, मात्र 2 संघ स्वप्नपूर्तीच्या दिशेने. फटका फसलाय जरूर, मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. वॅकन्सी एरियामध्ये बॉल पडतोय. 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक वधारत आहे. धावसंख्येचं टोटल पोहोचतंय 31 वरती. पहिलं पर्व जय हनुमान सस्सेगाव संघाच्या नावावरती राहिलं होतं. दुसरं पर्व कोणत्या संघाच्या नावावरती राहणार? 31 बनवल्यात. कोलबटापाचा बॉल सरळ बॅटने ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या मस्तकावरती दस्तक. धावा किती मिळत आहेत? चौकार की षटकार? 4 धावा धावफलकावरती. षटकार आहे, या षटकार आहे. 6 धाव्यांचा इशारा आलाय. धावसंख्या 37 वरती, म्हणजेच काय समीकरण? 14 चेंडू 15 धावांचं पाहायला मिळत आहे. फुलटॉस होता. दिगंबर चिले अशा प्रकारचे चेंडू सोडणार नाहीयेत.
14 चेंडू 15ची गरज. पुढचा बॉल ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा. या एक्स्ट्रा धाब्याने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येचा आता विचार केला तर 38 वरती धावसंख्या. 14 बॉल 14 ची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन मॅच मध्ये आघाडीवरती नवसंदेश स्पोर्ट्स परळीचा संघ. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न शरीरावरती आदळतोय. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र वधारली जाईल. धावसंख्येचं टोटल मात्र 39 या आकड्यावरती. 13 चेंडू आणि या 13 चेंडू मध्ये 13 धाबांची गरज आहे. सुयश पवार आणि दिगंबर चिले या दोन्ही सलामीवीरांनी कराताने कमाल केले. प्रत्येक सामन्यामध्ये धावा बनवल्यात. सफल झाले. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नव्हता. एक सिंगल धावफलकावरती ऍड. षटकाची सांगता 3 षटकांचा केस संपलाय. 40 वरती धावफलक जिंकण्यासाठी आवश्यकता 12 बॉल 12 धावांची. बारा चेंडू 12ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गुरु शिष्य एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. यावेळेस मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, अपील झाले पंचारीकडे. डॉट बॉल येतोय. 11 चेंडू 12ची आवश्यकता आहे. 11 चेंडू मध्ये 12 धावा बनवायच्या. सामना शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आता पाहायला मिळतोय. मेगा फायनलचा थरार, मेगा फायनलची लढत. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. दरम्यान या चेंडूवरती 1 धाव आले. दहा चेंडूंचा केस शिल्लक आहे. 11 धावा बनवायच्या. स्ट्रायकर एन वरती आता दिगंबर चिले पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये सामना आहे. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका, पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. गोशांकित क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. आता उर्वरित 9 चेंडू मध्ये 10ची गरज आहे. जरी धावा कमी असल्या रोखण्यासाठी तरी ती रोखण्याची ताकद आहे श्रद्धा स्पोर्ट्स संघामध्ये. ती दाखवण्याचा प्रयत्न निखिल शिरगावकर करतायत. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 धावा रोखायच्या आहेत. विकेट मिळवणं हाच एक प्लॅन असणार आहे. ऑन साइडला फटका खेळलाय. गोशांकित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. या 2 धावांनी धाव फलकावरती धावा आता पाहिली तर 44. 8 बॉल आणि 8 ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा रन बॉल इक्वेशन. हे 2 बॉल जर निर्धाव आले मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतोय श्रद्धा स्पोर्ट्स संघाचा. 8 चेंडू मध्ये 8 धावा आवश्यक आहेत. निखिल शिरगावकर वरती जबाबदारी. स्विंग अँड मिस. पहिला डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. समीकरण बदललंय. 7 चेंडू आणि 8 ची गरज आहे. सामन्यामध्ये कमबॅक होत आहे पुन्हा एकदा श्रद्धा स्पोर्ट्स संघाचा. सात चेंडू 8 धावांची गरज. शेवटचा बॉल. स्टेप आउट केलाय. ऑन साइडला फटका केलाय. डीप मधून प्रोटेक्शन येते. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीसाठी कॉल दिलाय. दुसऱ्या धावेसाठी हालचाल. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्या आहेत. 2 धावेने धावफलक बदललं जाईल. तिसरी देखील पूर्ण झाली आहे. 2च धावा आहेत. यस, दोन धावा धावफलकावरती. 2 धावेने धावसंख्या आपण पाहिली तर 46 वरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. जिंकण्यासाठी शेवटच्या 6 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. धावा रोखण्याची किमया साकारली जाईल का?
जबाबदारी कोणत्या गोलंदाजावरती 6 बॉल आणि 7ची गरज मेगा फायनलचा सामना आहे कोणता संघ मारणार बाजी 6 धावा बनवायच्या आहेत जरूर मात्र आता जबाबदारी साहिल खोतच्या खांद्यावरती दिली जाते स्ट्रायकर एन वरती बॅटर पाहिलं तर सुयश पवारला आपण पाहतोय 6 चेंडू 6 धावा बनवायच्या रन बॉल इक्वेशन 1 धाव देखील रोखली जाऊ शकते आणि 36 धावा देखील रोखल्या जाऊ शकत नाहीत असं क्रिकेटचं सूत्र आहे अशक्य असं काही नाहीये प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न आता साहिल खोतला करावे लागतील स्ट्रायकर एन वरती बॅटर सुयश पवारला आपण पाहतोय 6 चेंडू 6ची गरज धावा रोखण्याची किमिया साकारली जाईल का चर्चा राहील जर या 6 धावा रोखल्या साहिल खोत नावाची पहिला बॉल डॉट आलाय पहिला चेंडू निर्धाव येणारे 5 बॉल 6 धावांची आवश्यकता आहे रोखल्या जाऊ शकतात असा विश्वास देणारा हा चेंडू पाहायला मिळालाय साहिल खोत वरती आता नजरा केलाय कारण पहिला बॉल त्याने डॉट हाताळलाय दबाव दोन्ही खेळाडूंवरती आहे 5 मध्ये 6 बनवायचे आहेत पुढचा बॉल साहिलचा हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल कंप्लीट झाली आहे दुसरीचा प्रयत्न नसणार आहे फेकी केली आहे एका धावेवरती थांबवलंय समीकरण बदलते येणारे 4 बॉल 5 धावांची आवश्यकता आहे सुरुवात झाली चांगली मात्र त्यानंतर निखिलचं षटक कमबॅक करून दिलं आणि आता साहिल शेवटच्या षटकाची जबाबदारी हो डॉट बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू 3 बॉल 5ची गरज सामना रंगतदार अवस्थेमध्ये मेगा फायनलला साजेसा असा खेळ पाहायला मिळतोय 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की हा सामना टाय व्हावा सुपर ओव्हर मध्ये जावा मात्र आता 3 चेंडू मध्ये 5 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील साहिलने तो विश्वास दाखवला शेवटच्या षटकामध्ये ऑप्शनच्या बाहेर फोर्स केलाय विजयाचा षटकार नवसंदेश स्पोर्ट्स परवे संघ या स्पर्धेचा शाहूवाडी मान्सून ब्लास्टचा चॅम्पियन्सचा संघ ठरलाय नवसंदेश परवे संघ चला ज्या बॅट आहेत पाठीमागे त्या बॅट समालोचन कक्षामध्ये आणायच्या आहेत करण कडवेकर ज्या बॅट आहेत त्या सगळ्या बॅट समालोचन कक्षामध्ये आणायच्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशन शाहूवाडी आयोजित शाहूवाडी मान्सून ब्लास्ट 2026 दुसरं पर्व नवसंदेश स्पोर्ट्स परवे संघ ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन्सचा संघ दीपक चव्हाण सर यांच्या मालकीचा संघ ठरलाय या स्पर्धेचा चॅम्पियन्सचा संघ